आगले विजय की बच्चे लोग आदिवासी किसकी बात करेगा वही देश पे ही आपली घोषणा असली पाहिजे। दुसरी घोषणा ऐकून नाही आली पाहिजे। आपल्या या घोषणेचा आवाज एवढा बुलंद पाहिजे की त्या या आवाजामध्ये ती घोषणा विरघळून गेली पाहिजे। असं वातावरण होईल का? तुम्हाला करायचं का? करायचं असेल तर मग या मेळाव्याला काय असेल पण निर्धार करून तुम्ही उठलं यांचा त्याच्या टीमच्या वतीने स्वागत करताय, सत्कार करताय। सर्वांनी कायमचे सगळ्याच्या सत्कारातलं दान ठेवलं। बहिणी अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आपला कसा पूर्ण मराठवाड्याला दाखवून दिला की भारतीय वाटत असेल पुढच्या पिढ्या बर्बाद व्हायच्या नसतील, त्यांना अंधकारात ढकलून द्यायचं नसेल तर आपण ही शपथ घेऊन उठा की इथलं पुढचं आंदोलन खासगीकरणाच्या विरोधात आहे। तुम्हाला या मुद्द्यावरती रस्त्यावर यावंच लागेल। हे खासगीकरण जर थांबलं नाही तर आरक्षण टिकणार नाही, टिकलंच नाही आणि संविधान तुमच्या आमच्या दृष्टीने संविधान का प्रिय आहे आज? त्याच्यात काही सगळी कलम आपण वाचली। या देशातल्या जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा एक द्रष्टा नेता ज्यांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी संविधानात केल्या त्याच्यातलं एक मोठी देणगी म्हणजे की आरक्षण। आणि हे करत असताना त्या महामानवाने कुठेही फरक केला नाही। त्यांनी एसटीला आरक्षण दिलं, त्याच्या कॅटेगरीज केलं, त्याचा प्रवर्ग केला, त्यांनी ओबीसीचा प्रवर्ग केला। आज काय या देशामधला ओबीसी कमी आहे? तो मेजॉरिटी मध्ये बहुसंख्यक आहे लक्षात घ्या। पण त्याचा दुर्दैव आहे तिथं निधीचा अवस्थेत आहे। त्याला कर्मकांड आवडतं, त्याला देव धर्म आवडतं, त्याला भयकावणं सोपं असतं, त्याला हिंदू हातवे म्हणले की लगेच काळजी वाटते, मग तो लगेच मुसलमानांच्या विरुद्ध आणि दलितांच्या विरुद्ध पेटून उठतो। हे त्याचं दुर्दैव आहे। म्हणून आपली घोषणा ही असली पाहिजे देवेंद्रभाई की आता हे नाही जो हिंदुओं की बात करेगा ते हिंदूंचा देश आहे असं ते सांगतात होते, पण जो हिंदूंचा आहे म्हणत असताना तो ओबीसीचा आहे, तो एसटी एसटीचा आहे। म्हणून आपली शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, ईश्वरदत्त बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद राजा भगतसिंग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई या सर्व परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं त्या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। जिल्हास्तरीय मित्र हो, या देशामध्ये आता पेशवाईचं राज्य आलेलं आहे आणि आणण्याचं काम तुम्ही जर केलं असेल तर आपल्याच संघटनांनी केलंय। कारण की आता केंद्रामध्ये सत्ता आता सर सांगून गेले, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। आता सध्या म्हणजे पेशवाईचं सरकार सुरू झालंय, परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय क्रांती दल जिथं जिथं पेशवाई निर्माण होईल तिथं तिथं भीमा कोरेगाव सारखे लढे सुटवले जातील हे तुम्हाला सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान ज्ञान दिला, परंतु ते करत असताना ठीक आहे काही लोक समजा काही पक्षाची अटक झाली असतील, परंतु सगळेच असले ज्याच्या रक्तामध्ये आंबेडकर आहे त्याला सांगण्याची गरज नाही, तो स्वतः उठतो आणि स्वतः लढा देतो। किती पेशवाई निर्माण झाली, किती त्यावर अन्याय अत्याचार झाले,
जे नपुसक असतात ते गाव असतात, परंतु शैलेंद्र मिसाळ सारखे रस्त्यावर उडून त्याला ओढून मारल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी आज या माध्यमातून देतो तुम्हाला. आज देशामध्ये अन्य अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. या प्रमाणामध्ये तिथला पीआय स्थानिकचा पीआय मॅनेज होऊन जातो, स्थानिकचा आमदार मॅनेज करतो आणि त्या गरीब कुटुंबावर तुम्ही लक्ष देत नाही. आज परभणीचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस तिला कोमिंग ऑपरेशन करण्यात आलं, त्या कोमिंग ऑपरेशन मध्ये तिथला तो मुरमाड जो पीआय होता, हा हरामखोर पीआय मुरमाड हा भीमा कोरेगावच्या तंगी सुद्धा होता. ज्यावेळेस नांदेडचं प्रकरण झालं, नांदेडचा अक्षय भालेराव ज्यावेळेस मारला गेला, त्या नांदेडच्या प्रकरणात सुद्धा हा जो मुरमाड पीआय होता. आणि सोमनाथ सूर्यवंशीला ज्यावेळेस कोमिंग ऑपरेशन करून जेव्हा त्याला जेलमध्ये मारण्यात आलं, त्यावेळेस मी हा बदमाश मुरमाड पीआय होता. मुख्यमंत्री म्हणतो की त्याची चौकशी होईल. मित्रांनो, सस्पेंड करून चालणार नाही. ज्या दिवशी भीमसैनिकाच्या हातामध्ये जो कधी सापडला तर त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय भारतीय क्रांती दल शांत बसणार नाही. आज अन्याय अत्याचाराचं प्रमाण थैमान चाललेलं आहे. आताच आमच्या दिदीने सांगितलं की स्त्रियांवर फार प्रमाणात अन्याय आहे, परंतु मी म्हणतो स्त्रिया का अन्याय सहन करून घेतात? का सावित्रीच्या लेकीसारख्या पदर खोचून रस्त्यावर येत नाही? आज आपल्या संघटनेमध्ये 5-6 महिला काम करतात. मी त्या ताईंना म्हणतो, ताई तुम्ही या, काम करा, तुम्ही झाशीची राणी बनवून दाखवा. परंतु त्या महिला म्हणतो, नाही भाऊ माझा नवरा मारतो, नाही भाऊ माझा नवरा गोबर खोटा आणि भक्त बोलला होईल मला, म्हणजे तुमच्या शैलेंद्र मिसाळ होतो. जर महात्मा फुलेच्या ज्योतिबा ताईंनी, ज्योतिबाच्या मिसेसने सावित्री ताईंचा असा विचार केला असता माईने, असं क्रांती घडली असती. आज मोठे मोठे मुली, आज मोठे इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर लागले, त्याची क्रांतीच आहे. आणि आपल्या सोबतच्या महिला म्हणतात नाही ते तुम्ही सगळं खोटं आले, म्हणजे भरते लोक मुली द्यायचे मला. मग कसं काय करायचं? साथियो, तुम्हाला एवढं सांगतो, बामसेफच्या माध्यमातून, बामसेफ संघटन हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे, जगभरात आहे, पूर्ण देशात बामसेफ संघटन चालते. आणि ते बामसेफचे दुष्यंत पाटील सर आपल्या सोबत बसलेले आणि मला पूर्ण पॅकिंग आहे. जर मी कधी समजा कुठे अटॅक सुद्धा झालो तर संपूर्ण देशातली बामसेफ माझ्या सोबत उभं राहील. वकिलाचं मंडळ आहे, 15-16 वकील आपल्या सोबत असतात. ती टीम सुद्धा आपल्या सोबत काम करते. उद्या आपल्या कार्यकर्त्याला धक्का सुद्धा लागला तर ती टीम निशुल्क आपल्यासाठी कोर्टात उभा राहते. मला सांगा, मग या बाबासाहेबांचं म्हणणं किंवा समाजाचं काही देणं आहे, मग देण्यासाठी मग तुम्हाला काम करावं लागणार नाही का? तुम्ही दिवसात, महिन्यातून एक दिवस देऊ शकत नाही का? अंमलबजावणी चळवळीसाठी स्वतःला वाहून घ्यावं लागतं, घरदार सोडावं लागतं. एवढंच भारतीय क्रांतीच्या माध्यमातून सांगतो मित्र. आता आपल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असे बरेच एससी एसटी ओबीसी लोक आहेत, ते गाडा जमीन काढले आहे, परंतु सरकार साधी त्यांचा पंचनामा सुद्धा करायला येत नाही. त्यांचा तहसीलदार